तर मग सर्वसामान्यांना हे वाटतं की नाही बाबा कुछ तो भी है। नमस्कार मित्रांनो, कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबाच्या नंतर पुन्हा एक वैद्य बाबा उघडा पडला। मित्रांनो, असे महाराष्ट्रात बरेचसे भोंदू बाबा आहेत, त्यामध्ये दोन प्रकार आहेत। एक असे भविष्य सांगणारे जे अशोक खरात सारखे तंत्र मंत्र विद्या देणारे, त्यानंतर दुसरे असे एक भोंदू बाबा आहेत की जे काही औषधी देतात, आयुर्वेदिक औषधी असं सांगतात आणि लोकांना पावडरच्या स्वरूपात किंवा गोळ्याच्या स्वरूपात कोणती औषधी देतात हे फक्त त्यांनाच माहीत। मात्र यामध्ये सुद्धा काही चांगलेही असतील आयुर्वेदिक औषधी देणारे, मात्र त्या पावडरवर कोणत्याही प्रकारचं नाव नसतं, कोणतं कशाचं पावडर आहे असं आपल्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघत असताल। बरेचसे लोक हे आपले हातपाय दुखतात, कोणी म्हणतं माझं कंबर दुखतं, कोणी म्हणतं माझं गुडघे दुखतात, कोणी म्हणतं असा त्रास आहे, कोणी म्हणतं तसा त्रास आहे, आणि मग अशा लोकांकडे हे जात असतात। आणि काहींना कोणीतरी सांगितलं असतं की तुम्हाला बाहेरवस आहे, तुम्हाला इकडलं झालंय, तुम्हाला तिकडलं झालंय, पायवणी गेलंय, आणि म्हणून ह्या तांत्रिक मांत्रिक भोंदू बाबाकडे जाणारे काही लोक असतात। असे दोन प्रकारचे बाबा आहेत। पण हे बाबा नेमके मोठे कसे होतात, यांच्याकडे लोक कसे आकर्षित होतात, हे महत्त्वाचं आहे। आता मला सांगा, जगद्गुरू तुकाराम महाराजांना किती वर्ष झालेत बरं? त्यांनी त्यावेळेसच सांगून ठेवलेलं आहे, आणि आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। इंटरनेटचं युग आहे, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, AI आलेला आहे, आणि तरी पण आपण अशा भोंदू बाबाच्या नादी लागत असतो। तुकाराम महाराजाचा काळ कोणता होता? त्या काळात त्यांनी हे सांगून दिलेलं आहे की हे भोंदू बाबांचं काही खरं नसतं, आणि तरी पण आपण या गोष्टीकडे आकर्षित का होतो? आता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की दोन पीडित असतात, एक असतो शारीरिक पीडित आणि एक असतो मानसिक पीडित। आता मानसिक पीडित म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं तुला करणी झालेली आहे, तुला धरणी झालेली आहे, तुझं पायवळणी गेलेले आहे, आणि मग तुला असं असं तंत्र करावं लागन, असं असं मंत्र करावं लागन, आणि मग तो तशा तांत्रिक बाबाकडे जात असतो। पण आता जातो कसा? तर यामध्ये त्याच्या ज्या काही पीडा आहेत तो कुठंतरी व्यक्त करतो, आणि मग कोणीतरी त्याला सांगण्यात येतं की हा माणूस असा चांगला आहे, तसा बाबा आहे, त्याच्याकडे गेल्यावर असा गुण येतो। मग तो बाबाही काही कमी नसतो। त्या बाबाकडं तो गेल्याच्या नंतर त्या बाबाकडं चांगले चांगले फोटो लावलेले असतात, कोणीतरी मोठी व्यक्ती आलेली असते, कोणीतरी नेता असतो, कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती एखादी त्याच्याकडे येऊन गेलेली आहे, आणि त्याचा तो फोटो तिथे लावतो, आणि ते बघितल्याच्या नंतर त्या गेलेल्याला वाटते की बाबा भारी आहे, कारण याच्याकडे जर एवढी मोठी माणसं येत असतील तर मग बाबा काहीतरी चमत्कारी म्हणजे काहीतरी गुणकारी आहे असं त्याच्या मनामध्ये होतं, आणि त्यामुळे ही लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात। आणि ज्यावेळेस लोक आकर्षित होणं चालू झालं म्हणजे बाबाचा व्यवसाय तिथंच सुरू झाला, आणि बाबा मग माल कमवायला लागतो, आणि मग बाबाचं प्रस्थ वाढत जातं। बाबाच्या तिथं वेगवेगळ्या सुविधा निर्माण होतात, मग तिथं बसण्याची, खाण्याची, राहण्याची सुविधा, आणि या माध्यमातून मग तो बाबा मोठा बनतो। आता दुसरे असतात व्याधीचे, हे पहिलेच व्याधीनं त्रस्त असतात, मग कुठंतरी लंगडत चालला, कुठंतरी हे दुखायलं ते दुखायलं, मग तसंच कोणाच्या तरी माध्यमातून कळतं की इथं असं औषधी भेटतं, तिथं तसं औषधी भेटतं, आणि मग तो तिथं जातो, मग त्या वगैरे वगैरे औषधी खातो। 4-2 महिने त्या औषधी घेतो, नंतर त्याला पुन्हा काही फरक पडत नाही, तो जशाला तसाच होतो, पुन्हा कोणता तरी तो बाबा धुंडतो। आता मला सांगा, जर अशा काही बाबांनी औषधी दिल्यामुळे दुखणे बरे झाले असते, शारीरिक व्याधी बऱ्या झाल्या असत्या, तर मग एवढं मेडिकल जे आज पुढे गेलेलं आहे, मोठमोठे ऑपरेशन, मोठमोठाले डॉक्टर, कोट्यावधीचे पैसे घालून डॉक्टर होत आहेत, हे डॉक्टरच करण्याची गरज पडली नसती। मग या बाबांच्या नादी लागून हे असे लोक वाया जातात, स्वतःचं नुकसान करून घेतात, आणि हे भोंदू बाबा असा गोर गरीब समाजाचा फायदा घेतात। आणि याच्या मागं महत्त्वाचं कारण हे जे मोठमोठे आता व्यक्ती तुम्ही बघितले असतील या कॅप्टन अशोक खरात बाबाच्या प्रकरणामध्ये, मग एवढाले मोठाले व्यक्ती जर त्यांच्याकडे जात असतील तर मग सर्वसामान्यांना हे वाटतं की नाही बाबा कुछ तो भी है। त्यावेळेस लोक पुन्हा आकर्षित होतात, आणि मग अशा या भोंदू बाबांचं पगाड उघडं पडतं। मात्र यामध्ये काही ग्रामीण भागात बाबा आहेत असे, ते सगळेच काही सारखे नसतात, काही चांगले असतात, त्यांचे गुण काहीतरी वेगळे असतात। मात्र अशा भोंदू बाबांकडे न जाणं हेच सगळ्यात
चांगलं असं मला वाटत आहे. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमचं कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.